पहिला आज करमा नाही बी बायको गावाला गेली तर गेला का याचा मुडदा बसवला याचा थांबता याच्या आहे ना घरातच जाते. बायको नाही पोर नाही घरात आज करमानच बा. एक पोर काय नाक वडीत एक मिशी वडीत एक तर एका पोरानं त्या दिवशी परवा दिवशी नाडीच ओढून घेतली पॅन्टची. आग मैना तुझ्या हाऊस पुरविल तुला जोडीना सातारा फिरविल तुला जोडीना ग मुंबई फिरविल. आग मैना हाऊस पुरविल तुला जोडीना गोव्याला फिरविल तुला गोडीना गोव्याला फिरविल. कोण आलं आलं थांबा. आईला कोण आलं काय माहिती बा. आता कोण आहे घरात? काय हो बाई काय झालं काय? कुठं आहे तुमची बायको? कुठं आहे तुमची बायको? हो बाई इकडे या ना. हो बाई इकडे या ना. तुमची बायको कुठं आहे ते सांगा पहिले. अहो तुम्हाला माहितीये का हा? माझी बायको आहे ना याला गेली मायाला गेली. मायरा गिरी? हा हा ना. काय झालं येत सांगा. म्हणजे बायकोला मायरा काढून दिलं? काय झालं हा? काय झालं? काय दुसऱ्यांच्या बायांची इज्जत रस्त्यावर पडलेली का? हा? तुम्ही तिकडे दरवाजामध्ये उभे राहून काय घाणेरडी इशारे करू राहिले? मी तिकडे खाली चालले होते माझ्याकडे पाहून. या बा तुम्हाला सांगते आता बाई या बा तुम्ही शांत बसा बरं का. तुमची बायको जरी घरात नाही ना तुम्हाला इडं उघडं करून मारीन मी. हा आपलं डोकं फिरलं आपण लय डेंजर आहे. तुम्हाला असं वाटत असेल ही बाई माणूस आहे काय करणार आहे आणि मी काही बी करू शकतो. तुम्हाला शिस्तीत सांगू राहिले. तुम्ही मला असं घाणेरडा इशारा का बरं केला? सांगू का माझ्या नवऱ्याला? घेऊ का इथं बोलून? कामावर आहे ते. तुम्हाला आहे ना कपडे काढून मारील तो. सांगून देते हे घर आहे ना हे लगेच खाली करायला लावील. कोणचा इशारा? हा कोणचा? हो तरी तुम्ही अजून करूच राहिले का? तुम्हाला काही लाज लज्जा शरम इज्जत आबरू काय आहे का नाही? ओ बाई बाई म्हणजे काय सांगितले तुम्ही? अहो ऐका मी काय सांगतो ते ऐका. काय सांगू राहिले तुम्ही? ऐका. कधीची मी पाहू राहिले म्हणलं नाही आता नाही या बाबाच्या घरातच जाते आणि याचं कामच काढते. हा तुम्हाला काय वाटलं मी काय तुम्हाला मारू शकत नाही? आता बायको घरी नाही इड काय गागू नका. इड आजूबाजूचे लगेच गोळा होतील. आजूबाजूचे गोळा असं होईल ना. आजूबाजूचे गोळा झाला तर होऊ द्या ना. ते का माझे बाप आहे काय? मी इथं तुमच्या घरात आहे. इथं माझा शेजारी फ्लॅट आहे. मग तुम्हाला काही शेजारी म्हणजे काय असं तसं वाटलं का? का पानसट बाई आहे का मी? अहो पण सांगा तर खरी काय झालं? अहो सांगा काय झालं म्हणजे तुम्ही अजून मी त्या स्थितीमध्ये आहे तसंच वागू राहिले वरून मला म्हणू राहिले काय झालं? हा म्हणजे लाज नाही वाटत तुम्हाला? अहो तुम्ही काय पाहिलं बा? हा काय तुम्ही एक काम करा या इकडे बसून सांगा. बसून सांगायला आलेली मी तुमच्या घरामध्ये. मस्त मोठं घर पडेल मला बसायला. या बा तुम्हाला शिस्ती सांगते याचे परिणाम तुम्हाला लय भोगावे लागतील. मी माझ्या नवऱ्याला बोलून आणणार आहे संध्याकाळी ड्युटीवरून आल्यावर आणि इथं घेऊन येणार आहे तुमच्याकडं. माक हा आणि तुम्हाला सांगते असा तुंबळ काय करणार आहे ना तर तुम्ही पाहतच राहशाल. काय चालेल बाई इकडे या. हो बाई अहो एवढ्यात मला काही सांगू नका. चालेल मी अहो आता ऐका संध्याकाळी येते मी. 2 मिनिटं ऐकून तर घ्या. अंगाला हात लावू नका. लावित नाही एवढ्या तुम्ही तापल्या. काय झालं हे तर सांगा. कसं कळणार? या इड बसा. या हा? या इड बसा. काय हो बसा. तुम्हाला मी काय अशी तशी बाई वाटून राहिले का? हा? मी कुठं काय म्हणलं तुम्हाला? मग तुम्ही गेले हे पाहिलं. पाहिलं ना? हा मग तुम्ही असे घाणेरडे इशारे का करू राहिले? हो मी माया मनात नाही ध्यानात नाही. काय गाणेडा विषय ते इशारा केला तो तर सांगा. अहो म्हणजे तुम्ही सारखे केलं का नाही? तुम्ही मला पाहून डोळा मारला का नाही? असं ना हा असं ना मारला ना डोळा
खरं सांगा आता तुम्ही. हो. मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे. हो. काय बाई तुम्हाला सांगते अशी कुत्रीची आहे आणि तुम्हाला ठेसणार आहे. तुमची बायको आता घरात नाही तर लगेच तिच्या कानावर घातलं असतं. तुझा नवरा किती पानसट आहे. शांताबाई अरे रे 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 तुम्ही फसले फसले म्हणजे म्हणजे असा याचा राग आला तुम्हाला असं केल्याचा. हा मग अहो मला लहानपणी पाहून सवयी काय असं मान राहिली का अशी हा. मग ती अशी होती आणि टपक्यात असा डोळा दाखवतो. हा का हा लहानपणा पाहून बया म्हणजे तुम्हाला ती सवय आहे का. सवय आहे. मला वाटतं मी काय कोणाला बोललोय का कोणच्या बाईला काही म्हणलो हा प्रश्न पडला ना बाई. तरी म्हणलं मा मनात असं आलं तर शांताबाई माझ्याच बिल्डिंग मध्ये राहती आणि शेजारी राहती बिल्डिंग मध्ये आणि एवढी कशी बांधू राहिली बा. तेच विचार केला एवढी शांताबाई आहे ना आज माशी कशी काय एवढी भांडू राहिली बा. असं झालं. हा बया म्हणजे मी तशी शांतच आहे. पण काय झालं मला आहे ना असं नाही सहन होत बाई. आता तुम्ही ते असं करीत होते मी काय तुम्हाला असं करताना कधी पाहिलं नाही. तुम्ही तुमच्या कामात मी माझ्या कामात का असं होत हा होत. आणि मग जेच त्याच्या घरात जेच त्याच्या कामात राहत समोरासमोर आजच तुमची माई भेट झाली. त्याच्यामुळे ते मी पाहिलं आणि तुम्हाला सांगते मा असा रागाचा पारा चढला. मी म्हणले बाई हा माणूस असा काय घाणेरडे इशारे करू राहिला. लगेच आले बाई तुमच्या घरामध्ये भांडायला. अहो तसं नाही. याच्यामुळे ना मी ह्या गोष्टीमुळे माझ्या बायको संग मी कुठं लग्नाला जात नाही कोणाच्या कार्यक्रमाला जात नाही कुठं बाहेर निघत नाही कवा बाजारात जात नाही. काय सांगायचं मग अशी लई चर्चा व्हायली. त्या बाया ते मागे असंच झालं. एका बाजारात गेलो दुकानदार म्हणती बाई होती त्याची बायको राहील मला असं झालं का मी असं करायचं म्हण हो डोळे मारी द्या का. आई जवळ उठली तिला फानक्यान लावून दिली. माई बायको मा पै उभी. मग बायको म्हण हो त्यांना ती पहिल्या पण अशी सवय. हा बया बरं झालं तुमची बायको होती नाही तर तुम्हाला हाणलं असतं त्यांनी. नाही सांगितलं असतं तिनं तुम्हाला. नाही ते दुकानदाराचं माई बायको होती म्हणून हाणलं असतं. आणि तसाच आता आहे ना माझा पण गैरसमजच झाला बाई. मला असं वाटलं का बा हा माणूस असा काय करू राहिलाय. मी तर त्यातली बाई नाहीये नाही का. मला असा राग आला लगेच आले बाई तुमच्या घरी. म्हणले आता यांना आहे ना डायरेक्ट असं ठेसूनच काढावा हाता खालून. पण काय आहे तुम्ही तेवढ्यात थोडेसे शांत झाले. तुम्ही म्हणलं बाई काय झालं ते तर सांग म्हणून मग मी ते सांगायला लागले. नाही तसं काही नाही. मी वाईट माणूस नाही. मी खूप चांगला आहे बर का. मी ना खूप चांगला आहे. मला आहे ना पहिलं देवाना असंच ठेवलं. हा का हा बरं असू द्या का खरंच तुम्हाला लहानपणापासून सवय आहे ना. हो मग तुमच्या द्याचा किती वखत झालं विचार करा ना. का म्हणजे तुम्हाला ही लहानपणापासूनच सवय ना नक्की. मग का बाई पाहिल्यावरच असं होतंय. नाही हो शांताबाई काय बोला त्या इडून माग तुम्ही माग चांगलं डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही. आता पाहिलं ना तुमच्या डोळ्यात डोळा घालून पाहिलं ना बाई. ते डोळा तुमचा सारखा उघड झाप करतो म्हणून तर मला टेन्शन आलं. केवढा मोठा गैरसमज झाला माझा. मग का शांताबाई कुठेही गेल्या तो कोणच्या माणसाक चांगलं निरखून पाहायचं आणि त्याचा आहे ना कधी गैरसमज करून नाही घ्यायचा. अहो पण मी काय म्हणते माझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तुम्ही असते तर तुमचा गैरसमज झालाच असता ना. का बाई मी जिन्यानी गपचिप चालले ना माणूस काय असा करू राहिला. होत ते नाही तर माझ्या ठिकाणी दुसरी बाई असती तर बाहेरच तुम्हाला लाताळून काढलं असतं. मी तरी घरात येऊन दिलं. म्हणलं नको बाई बाहेर इज्जत उगाच आपली जायला. नाही याचा अर्थ असा आहे का तुम्ही थोड्या समजदार आहे. तरी बी मला लय टेन्शन आलं होतं बाई. मग तुम्ही लईनच चिडून आल्या. मला असं झालं काय आपण केलं बा. असं झालं. तुमची बायको नाही का घरी मग. नाही ती डिलेव्हरीला गेली ना. हा का डिलेव्हरीला.
तुम्हाला तर 2-3 पोरं आहे ना? हाय आता हे चौथं होईल ना. हा का? हम्म. हा हा असू द्या असू द्या. चांगली प्रगती करेल तुम्ही. हो प्रगती करून ठुतो का ना? पोरांना मग पुढं आपल्याला जीव लावाय नको का? मेल्यावर पोरं उचलायला लागत या. मेलं का समजा माणूस पोरांना उचलाय मला लागल ना. पोरांना तुम्हाला उचला. नाही पोरं मला उचलतील असं. हा म्हणून एवढी प्रगती केली का? मग असू द्या असू द्या. बरं येऊ का मग मी? हो शांताबाई हा लई दिवसाचे येईल नव्हते आमच्या घरात तुम्ही. हा तुम्ही आता बसा. हा? तुम्हाला चहा पित होतो. नाही नका. नका बाई चहा आता जाते मी. अहो ऐका हा चहा पिऊन गेल्या असत्या. हो शांताबाई बाई हा? कवा येणार आहे माझ्या घरात? तुला असता थोडा चहा या. अहो नका बाई तुम्ही लय आग्रह करू राहिले. अहो. ते जाते येईल कधीतरी. या ना पण काचा माणसाला टाइम भेटतो. काय परपंचात गुतेलच आहे. या हा हा बाया तुमचा लईच आग्रह चालू आहे. या बसा. हा हा आता काय तुमची बायको नाही आहे चहा ठेवायला? मीठ होतो तुम्हाला येतो का? मग सगळं येत. हा का? मग हा काय सांगायचं. हा हो पण कशाला उगा आपलं तकलीफ घेत्या? काही नाही 2 मिनिटात होतो. हा का? येऊ का घेऊन? आणा मग. कसं आहे आता तुमचा लय आग्रह चालला आणि म्हणशील पाय शांताबाईला लय भाव आला चहा घे ना. पण तुमच्याबद्दल जो गैरसमज झाला तो मनातून काढून टाका बरं का. तुम्ही खरंच मनाने लय निर्मळ आहे. अहो आता काय ते तुम्हाला सवयी लहानपणापासून. अहो लहानपणापासून म्हणजे आता लहान होतो तसा आहे. जन्मदातच तसा आहे. हा हा म्हणजे तुम्ही जन्मजातच तसे बा, असं तुम्हाला ती सवयीच आहे. तसं माझ्या आहे ना हा. शांताबाई या डोळ्याला प्रॉब्लेम आला. हा का? तो जागतो का सारखा? हा चेवा ना अजून तो जाकवतोच. हा हा बर बर. करू का इतक्यात करतो. हा पाणी घेणार का? नाही नाही पटकन फक्त चहाच आणा मग. तुमचा लय आग्रह येतं. हो हो हा लवकर या बर का. आणतो. शांताबाई हा एक काम करा हा तुम्ही मध्ये. नका बाई तुमची बायको घरात नाही नका. अहो नका मी काल येऊ मधी. अहो मी माणूस साधा बोलाय बाई. चला पुढं चला. हा का? या ना पुढं तुम्ही. काय हो? काय नाही हात लागला. हा हा चला. हा या. या बा त्या निमित्तानंच तुम्ही आल्या नाही का? हा. तर कवा तुम्ही माग पाहिलं असतं नाही का? बया लय मोठं घर आहे हो तुमचं. मग हा हा इकडे बी आहे का? हो या का इकडं आहे ना. बसा तुम्ही त्या बेडवर बसा. हा हा तुम्ही चहा ठेवता का? हो मी तुम्हाला आहे ना चहा आणतो. बर बर. बसा बसा. हा आता बाई इला बसा बसा. हा बसते मी बसते. इतके चहा आणतो तुम्हाला. हा थोडं लवकर आवरा बर का. हा हा बया अहो काय भारी स्वभाव आहे बाई या माणसाचा. आमच्या शेजारी राहते लगेच म्हण चहाच पिऊन जा शांताबाई. आणि पार मध्ये आणलं सगळं घरही दाखवलं. आणि काय बाई मी उगाच संशय घेतला त्यांच्यावर. चांगला स्वभाव आहे त्या भाऊचा बिचाऱ्याचा. चला आता आहे ना शांताबाईला चहा देतो. घ्या आणला चहा. हा हा तुम्हाला घ्या ना. नाही मी चहा नाही वडितले. हा का? हा म्हणजे माहिती दाग दुखती ना. हा हा छान केला बरं का चहा. छान आहे ना. बाया तुम्ही तर लयच बाई माणसावानी. हा ते काय होतं मला ते तुम्हाला ती सवयी पडेल अशी. आणि ते तुम्ही केलं का मला लगेच इकडचं काय तिकडं जातं ना. पण मग नंतर लक्षात येतं का हा हा याला सवय सवय. असू द्या असू द्या. तुमचा स्वभाव खरंच छान आहे. चांगला झाला ना. मस्त आहे चहा. नाही तर मग शांताबाई हा जेवण करेल नसेल तर करून जा ना. नका नका बाया तुम्ही चहा ठेवला एवढंच लय झालं माझं. अहो मस्त बॉम्बलाची भाजी करेल. हा का? हा हा बॉम्बलाची भाजी. नका नको. जेवण नका आता. जेवल्यासारखंच आहे तुम्ही म्हणले तरी. बरं. जाते मी आता लय उशीर होईल. राग नका येऊन देऊ बर का. नाही नाही
हा मला काय राग नाही त्याचा. हा ते मला आहे ना शांताबाई ती सवयीची. हा हा राग धरून कसं चालेल हा हा असं आहे. बरं बरं येऊ का मग? हो या या या. हा. जावा जवळ हा गेली का शांताबाई? गेली हायला काय काय बा आयला बाहेर उभं राहिलो तो वरून शांताबाई आली. मला ती अशी सवय पडेल का शांताबाई माग पुढे जाऊन माग आली आणि अशी बांध सुटली. मला तर असं झालं शांताबाई का 2-3 वडी ते काय न थोबाडात माया. अरे रे 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 आता आहे ना. पण बाई शांताबाई समजदार बाई होती त्याच्यामुळं तिनं समजून घेतलं थोडं नाही का. मग ना आता आहे ना मी ना दरवाजाच्या बाहेर सुद्धा उभा राहणार नाही. त्याच्यामुळं आहे ना मी कधी दरवाजाच्या बाहेर उभं राहत नाही आणि त्याच्यापेक्षा घरातच राहतोय. तर जातही नाही. आणि ती बाई समजदार गेली मस्त. ती म्हण हो हो कळालं मला तुमचं. आई हिच्या ठिकाणी दुसरी बाई असती तर मा कामच काढलं असतं. नको भाऊ आता मी बाहेरही जात नाही. आहे ना घरात झोपणं झालं तर चालत पण बाहेर नको भाऊ. रोज बांधण्याचा पाया मग एक झोपून